जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत अखेर महाविकास आघाडीने बुधवारीच विजयाची गुढी उभारली। अध्यक्षपदी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता संभाजीराव पाटील तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ऋषिकेश महेंद्र लाड हे विजयी झालेत। अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे शिवसेनेत फूट पडली। सेनेच्या गट नेत्यांसह 2 सदस्य गैरहजर राहिले, त्यामुळे भाजप युतीला धक्का बसला। दरम्यान माजी खासदार संजय काका पाटील यांनी त्यांच्या पक्षाच्या सदस्यांवर इस्लामपुरात पोलिसांसह दबाव टाकत अपहरण केल्याचा बनाव केला। मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ठाम भूमिकेमुळे भाजपचे ऑपरेशन लोटस फेल झाले। निवडीनंतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। यावेळी आमदार जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी केली, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला। जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात बुधवारी सकाळी 11 वाजता अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पीठासन अधिकारी मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी पार पाडली। एकनाथ शिंदे शिवसेनेत सत्ता स्थापनेवेळी फूट पडली आहे। शिवसेनेचे खरसुंडी गटातील सदस्य व सेनेचे गटनेते जयदीप मोहनराव भोसले आणि दिघंजी गटातील सदस्य पृथ्वीराज तानाजीराव पाटील हे गैरहजर राहिले। अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे। राष्ट्रवादीच्या 6 सदस्यांपैकी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या 2 सदस्यांनी सभागृहात भाजपच्या बाजूने मतदान केलं। एक सदस्य माजी खासदार संजय काका पाटील गटाचे होते, ज्यामध्ये मनेराजुरी गटाचे शशिकांत जमदाडे आणि माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांचे करगणी गटाचे विनायक मसाळ या 2 सदस्यांनी भाजप युतीच्या बाजूने मतदान केले, तर उर्वरित 4 सदस्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केलं। सांगली शहरात अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने काँग्रेसच्या महिला सदस्यांनी घागरी घेत महासभेत महापौरांना घेरलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी हास्यास्पद टिप्पणी केल्याने काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी बागवान यांना जाब विचारला। यातून वाद झाला। दोघांनी एकेरी भाषा वापरत एकमेकांच्या अंगावर धावून गेले। अखेर महापौर धीरज सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते आणि नगरसेवकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला। महापालिकेची महासभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला, यावर काय उपाययोजना करणार का नाही असा सवाल करत महापालिकेच्या महिला सदस्यांनी हातात घागरी घेत महापौरांच्या आसनासमोर आल्या। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, प्रशासन ऐकत नाही, तुम्ही काय उपाययोजना करणार असं म्हणत घेराव घातला। महापौरांनीही त्यांचं म्हणणं ऐकून घेत पाणी प्रश्नावर विशेष सभा घेणार असल्याची ग्वाही दिली। त्यानंतर नगरसेविका आसनस्थ झाल्या। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी या आंदोलनावर हास्यास्पद टिप्पणी केली। ही टिप्पणी काँग्रेसचे नगरसेवक आणि शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांना खटकली। त्यांनी बागवान यांना चेष्टा करू नका, पाणी प्रश्न गांभीर्याने घ्या असं सुनावलं, तरी देखील बागवान यांनी राजेश नाईक यांना एकेरी भाषा वापरत खाली बस असं म्हटलं। यातून वाद पेटला। दोघेही एकेरीवर आले। खाली बसायला तू कोण सांगणार असं म्हणत नाईक यांनी बागवान यांना सुनावलं। दोघांच्यात जोरदार वाद सुरू झाला। दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीबरोबर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे माजी खासदार संजय काका पाटील आघाडीच्या सोबत राहिले। आमच्या आघाडीवर विश्वास दाखवून लोकांनी आम्हाला घवघवीत यश दिलं। मात्र अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या आदल्या रात्री संजय काकांनी भाजपसोबत जाऊन राजकारणातला नवा मार्ग आम्हाला दाखवला। मी त्यांचे याबाबत विशेष आभार मानतो असा उपहासात्मक टोला माजी मंत्री जयंत पाटील यांनी लगावलाय। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर आमदार जयंत पाटील पत्रकारांशी बोलत होते। ते म्हणाले, माजी खासदार संजय काका पाटील यांचे मी विशेष आभार मानतो, कारण त्यांच्यामुळे आम्हाला अचानकपणे राजकीय रणनीती दुरुस्त करावी लागली। राजकारणातला नवा मार्ग त्यांनी आम्हाला दाखवून दिलाय। तिकडे जाऊन त्यांनी विशेष योगदान दिलं। भाजपसोबत जाऊन मोलाची मदत केली आहे। जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्ष अशी संयुक्त आघाडी निवडणूक पूर्व आम्ही केली होती। आम्हाला जनतेनं घवघवीत यश दिलं। या निवडणुकीत खासदार विशाल पाटील, विश्वजित कदम, शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, मानसिंगराव नाईक, सुरेश पाटील, मनोज शिंदे यांनी विशेष योगदान दिले। जिल्ह्याचे राजकारण व्यवस्थित राहावं, जिल्हा पुरोगामी व्हावा यासाठी आम्ही एकसंघपणे निवडणूक लढल्याचं त्यांनी सांगितलं। भारत देशात बेकायदेशीर वास्तव्यास राहून सांगलीसह पलूस आणि तासगाव तालुक्यात घरफोड्या करत हौदोस घालणाऱ्या बांगलादेशी टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं। या टोळीतील दोघांना अटक करून त्यांच्याकडून घरफोडीचे 5 गुन्हे उघडकीस आणत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 12,30,000चा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने कोल्हापूर रोडवर सदरची कारवाई केली। हिमेल फरमान सोनार आणि पोरोश शोईदुल चौकदार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तयार करून घरफोडी चोरी करणाऱ्या संशयितांची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार मंगळवारी या पथकातील कर्मचाऱ्यांना बातमीदारांमार्फत 2 संशयित चोरीचे
दागिने हे विक्री करण्यासाठी मोटरसायकलीवरून झुलेलाल मंदिर ते कोल्हापूर रोडवरील वुडलँड हॉटेलकडे जाणाऱ्या रोड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याप्रमाणे छापा टाकून दोघांना ताब्यात घेतलं. अधिक चौकशी करून त्यांची अंगझडती घेतली असता हिमेल सोनार याच्या पॅन्टच्या डाव्या खिशात प्लास्टिक पिशवी, सोन्याचे दागिने आणि उजव्या खिशात मोबाईल, बांगलादेशी आय कार्ड, रोख रक्कम मिळून आली. तर पोरोश चोखदार याच्या हातातील सॅकमध्ये वेगवेगळ्या वर्णनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने सापडले. त्यांच्याकडे भारतात येण्याबाबत कायदेशीर परवाना नव्हता. आमच्याकडे कोणताही भारतात राहण्याचा परवाना नसल्याचं सांगून त्यांनी आम्ही गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून मिरज रेल्वे स्टेशनच्या बाजूस असलेल्या पडक्या इमारतीमध्ये राहण्यास असल्याचं सांगितलं. संबंधित सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरली असल्याचीही त्यांनी कबुली दिली. महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. निवडणुकीनंतर हा प्रश्न गंभीर बनला आहे. गुढीपाडवा, रमजान ईद सण तोंडावर आहेत. नागरिकांना पाणी का मिळत नाही असा संतप्त सवाल करत नगरसेवकांनी महासभेत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. महापौरांनी देखील नाराजी व्यक्त करत पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर सोमवारी विशेष सभा घेण्याचे आदेश दिले. तर गुढीपाडवा, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. महापालिकेची महासभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. सभेच्या सुरुवातीलाच काँग्रेसच्या महिला सदस्यांनी रिकाम्या घागरी घेऊन महापौरांना पाणी प्रश्नावर जप विचारला. नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा केव्हा होणार असा सवाल केलाय. त्यामुळे संतप्त महापौरांनी पाणी पुरवठा विभागाला खुलासा करण्याच्या सूचना दिल्या. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे म्हणाले की नदीची पाणी पातळी कमी झाल्याने पाणी उपसावर परिणाम झालाय. शिवाय विद्युत पुरवठा देखील खंडित होतोय अशी अनेक कारणे सांगितली. त्यामुळे महापौर आणि नगरसेवक आक्रमक झाले. नदी कोरडी असताना पाणी मिळालं, आता नदीत पाणी असताना पाणी का मिळत नाही असाही प्रश्न केला. नगरसेवक अभिजित भोसले यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अकार्यक्षमतेवरून आवाज उठवला. पाणी उपसा क्षमता वाढवा, टाक्या पूर्ण क्षमतेने भरून घ्या, अखंडित वीज पुरवठा होईल याबाबत नियोजन करा, जलवाहिन्या त्यांचे जोड आणि व्हॉल्व्हचे मॅपिंग करा, झोनिंग प्रभावीपणे करा आदी उपाय भोसले यांनी सुचवले. सांगलीच्या लोकांनी खूप चांगला कौल दिलाय. 7 तालुक्यातही महाविकास आघाडीचे सभापती झालेले आहेत आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो, त्याचा फायदा झाला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू. सर्व तालुक्यातील लोकांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडवू. दिवंगत बहीण भारतीताई यांच्या मुलाला जिल्हा परिषदेत सदस्य करून आता उपाध्यक्षही केले. हा आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी दिली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी महायुतीचे नेते अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून येईल, स्वतः उपस्थित रहा, मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केल्याचं चित्र होतं. नेत्यांना अलर्ट पाहून उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केलंय. दरम्यान मुलगा जिल्हा परिषद उपाध्यक्ष होताच वडील आणि मामांनी सभागृहात जल्लोष केलाय. ऋषिकेश लाड यांचे वडील महेंद्र लाड यांनी सभागृहात शिट्ट्या वाजवल्या. ते विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी एकमेकांची गळाभेट करत जल्लोष केलाय. आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला, अनेक गैरप्रकार केले, पण आम्ही आजवर अशा अनेक दबावांना झुगारून लावले. समाजाला विकृत वळण लावण्याचं काम भाजप राजकारणाद्वारे करत आहे. त्याच्या बदल्याची सुरुवात सांगलीतून झाली असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात जे राजकारण सुरू आहे ते अतिशय धोकादायक आहे. समाजाला विकृत वळण लावण्याचं काम या राजकारणातून होतंय. ते थांबवणं अत्यंत गरजेचं होतं. त्याची सुरुवात आज सांगलीतून झाली आहे. आम्ही एक विचार मांडला आणि तो सगळ्यांना आवडला. तो विचार कार्यकर्त्यांनी टिकवून ठेवला. त्याचं फळ आज मिळालं. याच विचारातून आपल्याला जिल्ह्याची प्रगती साधता येईल. सत्ताधाऱ्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. असे दबाव आम्ही अनेक वेळा उलथवून टाकलेत. ही वेळ कवटेमहांकाळ तालुक्यात अनेक वेळा आली आहे. दबावाने काय साध्य होत नसतं त्याचा अनुभव सत्ताधाऱ्यांना आलाय. सध्या सत्ता एकवटलेली आहे, त्यामुळे खात्यावर प्रेशर दिलं जाते, दबाव टाकला जातोय. त्यातून माजी खासदारांनी विचार बदलला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सांगली मिरजेसह पूर्व भागात आज वादळी वाऱ्यासह प्रचंड गारपीट झाली आहे. सुमारे तासभर मोठ्या प्रमाणात गारा पडल्या. रस्त्यावर त्यांचा सडा होता. त्याचा शेतीला मोठा फटका बसला असून द्राक्ष, आंबा या फळ पिकांसह मळणी बाकी असलेल्या रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. अचानक गारपीट सुरू झाल्यानंतर बाजारपेठेसह सर्वत्र एकच तारांबळ उडाली. पूर्व भागात एरंडोली, मल्लेवाडी, शिपूर, खंडे, राजुरीसह पट्ट्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. सांगली शहरात रात्री 8:30च्या सुमारास वादळी वारं वाहू लागलं. त्यानंतर गारपीट सुरू झाली. सुमारे तासभर मुसळधार पावसाने हजेरी लावली.
सर्वत्र गारांचा सडा पडला होता. मिरज पश्चिम भागातही गारपीट झाली. सांगली शहरालगत हरिपूर, अंकली, धामणी या भागातही गारपीट झाली. आखाती देशातील युद्धामुळे शेतमाल निर्यात करणारा शेतकरी आधीच अडचणीत आहे. त्यात भर म्हणून आता गारपीट यानं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले. मिरज पूर्व भागासह सांगली परिसरातील केळी, आंबा, द्राक्ष या पिकांचं नेमकं किती नुकसान झालं याचा अंदाज आता पंचनाम्यानंतर येणार आहे. या गारपिटीचा आणि वादळी वाऱ्याचा प्रचंड मोठा फटका द्राक्ष, केळी आणि आंबा या पिकांना बसलाय. अद्याप बेदाणा निर्मितीसाठी बागेत असलेल्या द्राक्षांचं मोठं नुकसान झालंय. मार्केटिंगसाठीही अजून द्राक्ष बाकी आहेत. आंबा पीक यंदा चांगलं आलं होतं. झाडाखाली आंब्याचा सडा पडल्याने शेतकरी हादरून गेलाय. शामरावनगरमधील मुस्लिम आणि ख्रिश्चन दफनभूमीसाठी आरक्षित जागेचं भूसंपादन केले. ही सर्व जागा दफनभूमीसाठीच राहील. यातील कोणत्याही जागेवर क्रीडांगण अथवा बगीचाचं आरक्षण पडणार नाही. तसा पत्रव्यवहार शासनाने केला गेला आहे. शासनाकडून देखील चुकीची कार्यवाही होणार नाही अशी ग्वाही महापौर धीरज सूर्यवंशी यांनी महासभेत दिली. महापालिकेची महासभा धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. मुस्लिम व ख्रिश्चन समाजासाठी दफनभूमीसाठी जागा अपुरी पडत असल्याने शामरावनगर येथील स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेली जागा महापालिकेने भूसंपादन केली आहे. पण यातील काही जागेवरील आरक्षण बदलून क्रीडांगण आणि बगीचाचं आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी शासनाकडे पाठवलाय. या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. मुस्लिम समाज बांधवांनी महापौर, विरोधी पक्षनेते आयुक्तांना भेटून आरक्षण बदल करू नये अशी मागणी केली. यावर महासभेत देखील चर्चा झाली. महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, ख्रिश्चन व मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी भूसंपादन केलेल्या जागेत कोणताही बदल केला जाणार नाही. या संदर्भात मी स्वतः अप्पर मुख्य सचिवांना भेटून पत्र दिले. यावर कोणतीही कार्यवाही करू नये अशी मागणी केली आहे. त्यांनी पुणे येथील नगररचना संचालकांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी देखील चर्चा केली. त्यामुळे ही सर्व जागा दफनभूमीसाठीच राहणार असल्याचं महापौरांनी महासभेत स्पष्ट केलं. पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने मिरज शहरात सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचं दर्शन घडवणारी इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली. भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जयलाभ शेख यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या इफ्तार कार्यक्रमाला विविध धर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. प्रमुख पाहुणे म्हणून जय हिंद सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी तसेच सामाजिक कार्यकर्ते महेश घोलप उपस्थित होते. याशिवाय मिरजेचे धर्मगुरू सुफी संत सलमान बाबा यांनीही कार्यक्रमात सहभाग घेत सर्व धर्मांच्या ऐक्यासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली. इफ्तारच्या वेळी उपस्थित सर्वांनी एकमेकांना गळाभेट देत बंधुभाव व्यक्त केला आणि खजूर खाऊन रोजा सोडला. या प्रसंगी समाजातील विविध घटकातील ऐक्य आणि सल्लोखा दिसून आलाय. या कार्यक्रमात जमीर शेख, रमजान पुणेकर, फिरोज बागलकोटे, नसीर शेख, सात गवंडी, शिराज शिकारी, जाफर बुजरुक, महम्मद मांडवेवाला, फिरोज शेख, सलीम कानवडे, उमर फारूक यांसह सर्व धर्मीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जाफर बुजरुक यांनी मानले. एकात्मतेचा संदेश देणारा हा इफ्तार कार्यक्रम मिरज शहरात चर्चेचा विषय ठरलाय.